नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत मराठी कथा झुंज भाग 14। मागील भागात आपण पाहिले बापू कॉटवरून खाली पडलेले असतात त्यावेळी हनुमा आणि जगू दोघेही घरी नव्हते। आता पुढे म्हातारं लागलं की बडबडायला, माझं सरलं आता, तिच्याकडे पोचवा मला। खरं म्हणजे कशाचा कशाला मेळ नव्हता। बडबड थांबत नव्हती, डॉक्टरी उपायानंही गुण येत नव्हता। रुक्मिणी तर वैतागून गेली होती। त्यात रोज रिहर्सल बुडायची, पोरं ओरडायची। असल्या वेड्याच्या झटक्यातही पोरगी बघावं तेव्हा त्याच्याच हातात वाटायचं एखाद्या वेळी हातातनं दगडावर पडली तर काय होईल। रुक्मिणी कंटाळून गेली। एकदा मला म्हणाली, मला नाही आता रेटणार। मस्त निस्तारलं। चुकी नसली तरी माझ्यावरच डापरत्यात। पोरीला हातसुद्धा लावून देत नाहीत। नाही म्हटलं तरी महादू सारखा त्यांच्याजवळ असायचा, पडेल ते काम करायचा। तेही त्याच्याशिवाय कोणाला काही सांगत नसत। साधा तांब्या जरी न विचारता समोर ठेवला तरी ओरडत, नाटकाचं निमित्त करून मला शिव्या देत। एकदा मास्तरची सुद्धा पच्चड केली। मी समजावून सांगितलं म्हणून बिचारा गप्प बसला। बापूंची बडबड तर वाढलीच, त्याला डांग्या खोकल्यानं पछाडलं। बडका घशात अडकला की निघता निघत नसे। हातात हात घालून ओढून काढावा लागे। सारा प्रकारच ओंगळ वाटायचा। डोळे पांढरे व्हायची वेळ यायची। आणलेलं औषध तरी घ्यावं पण तेही नाही। तोंडात सारखं आईचं नाव, बडबड सारखी सुरू। झोपेल तेवढीच शांतता असायची। अगं गजेंद्राबाई, मी आता येतो तुझ्याकडं। माझं कुणी सुधीक इथं नाही, असं दूरवर कुठेतरी बघत म्हणायचे। एकटेच रडायचे। आमच्याबद्दल हळहळत नसत, फक्त महादाबद्दल म्हणत, माझ्या महादूचं कसं होईल देव जाणो। देवा परमेश्वरा, सांभाळ र बाबा माझी सारी दौलत। असं काही ते म्हणाले की मलाही राग यायचा। आम्ही काय त्यांना टाकून देतोय का चुकवून खातोय का उपाशी ठेवतोय का? आमच्यावर का संशय? समजत नव्हतं। जगू दिसला की किंचाळायचे, शिव्या सनासन द्यायचे। म्हणायचे, लेका मांगारुड्याच्या गत जन्माला यायचं। त्या वडाराच्या पोरीच्या बाजूनं साक्ष द्यायला गेला होतास होय? हनुमा सांगणार आणि तू ऐकणार। उद्या दोघं बी फासाला गेला म्हणजे काय करायचं ह्या एकट्या पोरीनं? चवीनं 52 नखरं दावताय होय? त्या नरशाला नाही अक्कल। भडवा गावदेवी घरात पाळून राहिलाय, लगीन उरकाय रोग लागलाय त्याला। गाढवं नाचवायला येळ हाय, हे निस्तरायला नाही। एखादा वक्ती ढेबार फुगलं म्हणजे जग्या तू बसशील बोंबलत, तवा वाचवाय मी जाग्याव नसन। तुम्ही दोघं बी सुखानं जगू देऊ नका मला। फिर्याद काय, खटला काय, साक्ष काय, पार घराचं कोर्ट करायची बारी आणली। त्यात ते रामसुंड घरात। आपल्यापासनं तर घराचा पार तमाशा झालाय। विचार कसला त्यो नाहीच। मनातील ते करायचं, डबऱ्यात जाल एखाद्या टाइमबाला। मास्तर समोर जातीचा उद्धार झाला की मास्तर चिडत असे, माझ्यावरच उकडत असे। समजून सांगितलं की गप्प बसे। मी मनातून संतापायचो। रागाच्या भरात बापूंना काहीही बोलून जायचो। बाहेरचं बघायचं का घरातलं निस्तरायचं? माणसानं बघायचं तरी कुठं? घरात शांतता कसली ती नाहीच। अशानं लक्ष्मी राहील कशाला घरात? जेव्हा बघावं तवा कर्कश, कटकट,
पळून जायची बारी आणली या. बडबडीला काय सुमार आहे का? औषध खायचं नाही तर आणायचं कशाला? मी आवाज वाढवला की म्हातारं गप्प बसायचं. जेव्हा बघावं तेव्हा हातपाय खुडत असलेलं, सारखं अंथरुणात जरा उठायचं, खोकायचं, पुन्हा झोपायचं. पहिले दिवस आठवून रडायचं. जवळ कुणालाच येऊ द्यायचं नाही. रुक्मिणी अंथरूण बदलायला गेली तर तिच्यावर सुद्धा ओरडायचं. कशाला अंथरूण काढतीस? ह्याच लेपट्या सकट न्या मला मसनात. आता काय बोलायचं? मास्तर गावाला गेलं म्हणून रिहर्सल तात्पुरती 4 दिवस रद्द केली. मनात म्हटलं तेवढंच 4 दिवस रोज आहेत जागरण. आज जावं राखणीला. रोज जगून नाना जाते ती. आज आपण बी जावं. पोराढोरांच्या जीवाव इसंबून उपेग नाही. जाळीचं रान म्हणजे सोन्याची खाण. काळ्या ढोम वावरात कधी नव्हतं जोंधळ्याचं चांगलं पीक बसलंय. नाही म्हटलं तरी 1.5-2 खंडीला मरण नाही. एवढी जत्रा झाली की घ्याचं उपटून. 15-20 दिवसानं काय होतंय? गाठलं रान. सारा तळ एकडाव फिरून बघितला. मुठीसारखं एक दाण्याचं कणीस. कडबा बी निबार भरल्याला. एक ताट 4 बोटावानी. अरगड गिड्यापावानी खत घालून पीक माजलेलं. 2 गोपणी घेऊन पाखरं उडवायची. रात्र झाली की जगू मुक्काम ठोकायचा. बाजी मागं भाकरी घेऊन यायचा. तोही जगू सोबत रात्रभर जागत राहायचा. पाखरं वैताग आणायची. 1 पाखरू हाय व्हय? भिरकच्या भिरकं यायचं. एका टायमाला पायलीभर दाण्याची वाट लावायचं. शंकराला ठोकल्यापासून गुराढोरांची वर्दळ कमी झाली होती. जाता जाता माणूस थांबायचं. पिकलेल्या पिकाकडं बघायचं. वा, काय जुंधळा बसलाय असं चकित होऊन बोलायचं. तेवढ्या टवक्यात असलं जित्राप कुठंच नव्हतं. देवळात राहणारा बुवा प्रत्येक सोमवारी यायचा आणि 2 आकबंद कंस घेऊन जायचा. काय करायचा त्या कंसाचं देव जाणे. खात असल हुरडा करून, देवामोहरं बसून. दुसरं काय? माझ्याकडं राखण कधी नसायची. मी आणि माझं नाटक. त्यामुळे आज जेव्हा घोंगडं आणि काठी घेऊन रानात निघालो तसं बापू म्हणलं, कुठं र चाललायस? रानात वस्तीला. का? नाटक संपलं काय? संपतंय कुठलं? 4 दिवस सुट्टी हाय. मास्तर गेलाय गावाला. मग बसायचं तबला बडवीत. येतो जाऊन. तो वाजवीत नाही आज. कुठं दरोडा घालाय गेला काय? बायको कावेळीनं आजारलिया. नाही का येईना? मी आता 3-4 दिवस रिकामाच आहे. जाऊ का? हो. मी असा जायला वळणार तर दारात आमचं मेहुणं हातात बंदूक घेऊन उभं. लांब वाळव्याकडनं आलं होतं. पाहुणं तुम्ही? एवढा उशीर करून? हां, बापूसाहेब आजारी असल्याचं समजलं म्हणून यावं म्हटलं बघून. बरं झालं आला. रुक्मिणी, अगं दादासाहेब आल्यात. अंडी टाक शिजायला. आम्हाला अंडी चारून तुम्ही कुठं निघाला? मग जावा. आधी जित्राब महत्वाचं. आणि ही काठी कशाला घेतली या? चोर आलंच तर. छा, हिचा काहीच उपयोग नाही. ही बंदूक न्या जा. ह्या घ्या गोळ्या. 5 हायत्या बघा. धावतो. चहा होई तोपर्यंत पाहुण्यानं गोळी आत घालण्यापासून सेफ्टी कॅच बंद करण्यापर्यंत सारं दाखवलं. चाप कसा ओढायचा हेही दाखवलं. पाहुणा माझ्याबरोबर रानातच यायच्या विचारात होता, पण रुक्मिणीनं थांबवला. बापू खोकत खोकत म्हणालं, त्या जगूला बी घेऊन जा.
तो कुठं आलाय अजून? कुठं गेलाय? तसं काय बोलला नाही, पण गेला असेल कुठं गावाबिवात. हं, गावात कुठला जातोय? गेला असल वडारणीला सिनेमा दाखवाय. सायकल घेऊन गेलाय. लाडाच्या एकनाथची पाहुणं. कसं होयाचं ह्या पोराचं? माझ्या मागं समजत नाही. घराच्या तुळ्यासुधी विकून खाईल. अंधाराची पर्वा न करता वारा पिकात धडपडत होता. सगळं शिवार गपगार होतं. चुकून एखादं पाखरू जागं होऊन आवाज काढायचं, चिरकायचं. रात्र जखमी झाल्यासारखी कन्हायची. रात्रीचं 11 वाजायला आले तरी अजून जगूचा पत्ता नव्हता. तो राधीला घेऊन सिनेमाला गेल्याचं मीही पाहिलं होतं, पण बापूंना ते कसं कळलं काही समजलं नाही. अवघड आहे हे सगळं. हा पोरगा असाच वाहत गेला तर एखाद्या दिवशी माझ्या गळ्याला चाकूचं पातं लावायला कमी करायचा नाही. काळोख भयान वाटत होता. आसपासची रानं केव्हाच मोकळी झाली होती. काही ठिकाणी ऊस होता, पण स्पेशल राखण करावी असं त्यात काहीच नव्हतं. शिवारात कुठेतरी वस्ती दिसत नव्हती. हातातली बंदूक मी कुरवाळीत होतो. एकदा वाटलं गावात जावं आणि चावडीजवळ वरच्या आळीपर्यंत बंदूक नाचवीत फेरी टाकून यावं, पण मोह टाळला होता. असलं हत्यार आपल्याकडेही असायला हवं. तेवढाच दरारा पाहुण्याला सांगून प्रयत्न केला पाहिजे. बंदुकीत एक गोळी ढकलली, बाकीच्या दंडकीत होत्याच. लेपटं व्यवस्थित अंथरलं, कंदील किंचित कमी केला. बंदूक लेपट्याखाली पायाला समांतर अशी ठेवली. जगू येतोय का याची चाहूल घेतली. सालं कुत्रंही आज कुठं खपलंय देव जाणे. त्याला माझ्यापेक्षा जगूचाच जास्त लळा आहे. बाजाबी शानं नेमकं आजच घरी राहिलंय. ही बंदूक असल्यावर कसली भीती म्हणा. मनात नाना विचार तरंगत होते. उगीच वाटलं येताना सिगारेटचं पाकीट आणायला पाहिजे होतं. तेवढीच मजा आली असती. अंधारात शांतपणे सिगारेट फुंकायला बरं वाटतं. रोज नव्हे, केव्हा तरी. उठलो, चालत इकडे तिकडे अंधारात डोळे खुपसत सरळ बांधावर आलो. लांबवर गावाकडे नजर टाकली. दूरवर एक पिवळा दिवा दिसत होता. घुबडांनी वाढदिवस असल्यासारखं रान उठिवलं होतं. बाकी सारं शिवार सामसूम होतं. दिवस भरलेल्या गर्भारबाईसारखं भरात आलेलं पीक अंधारात अवघडून उभं होतं. एकदा वाकळ नीट झाडली, त्यावरचे खडे खरपाटे दूर सारले. टपरी सोडली, पुन्हा नीट आवळली. अंगावरचं घोंगडं झाडलं, पुन्हा व्यवस्थित अंगावर घेतलं. टापरीचे सोगे खाली ओढून नीट कान झाकले. भरल्या पिकावरून नजर फिरवली. काळोखात पांढरी धोट कंस मोत्यागत चमकत होती. बायको म्हणत होती, एखादा वाटेकरी ठेवा म्हणजे तेवढाच ताण कमी. मनात म्हटलं, कशाला वाटेकरी, म्हणजे आणखी 10 पोती चालली त्याच्या घराकडं. मला इथं कसलं भ्या आलंय. एकटा 4 गडी लोळवीन तर. आता तर काय बंदूक हाय जवळ. पाहुण्याला कशाला जाऊन द्यायचा हाय काढणी होस्तवर. टिपून मारीन एकेकाला. आता शिवारात आपण नाही भेत. 12ची गाडी गेली तरी जगूचा पत्ता नाही. कुठला येतो या? गेला असल सातारला, राहिला असल लॉजवर. नरशाची पोरगी गरवार करना म्हणजे मिळवली. भडव्याकडं पैसा तरी कुठनं येतोय कोण जाणे. विकत असल शेतीतलं परस्पर. तो जंगम सांगत होता, दारूचीच उधारी 150 रुपये झाली या. काय आपल्याला करायचं, त्याचा तो भागवल. आता लहान हाय होय कान धरून सांगायला. रोजच्या जागरणानं डोळं पेंगाळत होतं.
घागर ओढली जवळ, बेलट्यात पाणी घेतलं, तोंड खळाखळा खंगाळलं, पोटभर पाणी पिलो. डाव्या हाताला लोड करून ठेवलेली बंदूक एकदा नीट तपासली. आता किती वेळ असं जागत बसायचं? आईला ते मागटा आलं असतं म्हणजे बरं झालं असतं. निदान गप्पा वाढवून रात जागवली असती. चोराचं काय सांगावं? कुणीकडनं घुसत्याली सांगता येणार नाही. जरा पडावं म्हणून पडलो आणि एकाएकी डोळा लागला. नुसता कलंडलो होतो तर लगेच शरीर घुरमाळलं. चटका बसल्यावानी पटकन जागा झालो. डोळे चोळत उठून बसलो. 2 कासऱ्यावर बॅटरीचा झोत चमकला तसं काळीज लक्कन हललं. नाही म्हटलं तरी घाबरलोच. हात लांबवला, काढली बंदूक बाहेर, उजव्या खांद्यावर जाम धरली. अंधारात 2 नळ्या फिरल्या. सेफ्टी कॅच ओढला, चाप दाबला, आवाज धडाडला. पहिल्यांदा मीच हादरलो. खांदा हुळहुळायला लागला. मी उगीचच्या उगीच जगूला उठवायचं नाटक केलं. "अरे जगू, ए बाजा, अरे पळा, गडी आल्यात, धरा धरा लेकांनो पळा." कुठला जगून कुठला बाजा, मी आपला ओरडतच होतो. खटका ओढला. आणखी एक गोळी चढवली. बॅटरी आपली पिकातनं पळत होती. निघालो मीही पळत बॅटरीच्या रोखानं. बॅटरी अजून चमकतच होती. आईला ह्या चोराच्या भलतंच डेरिंगबाज दिसतंय. चकवा द्यायला बसवतंय होय. किती जण आहेत कोणास ठाऊक. मी पाठीमागे वळून पाहिलं. कंदील अजूनही जळत होता. अंधारात लांबून उठून दिसत होता. इकडे तिकडे बघत मी पुढे सरकलो. जिकडे बघावं तिकडे काळोख. उगीचच संशय बळावला. नक्कीच 10-12 जण असणार. हातात कंदील घेऊन पळणं शक्य नाही. आपलाही कंदील सोबत पालथा व्हायचा, असा विचार करून एकटाच निघालो. या शिवारात एकटा माणूस दिवसा यायला घाबरतो. नक्कीच गडी जास्त असणार. ह्यो बॅटरीवाला कोण आहे? मरणाला आल्यावानी पळतोय काय? बॅटरी आत पिकात घुसली तसा मी वैतागलो. टाकला एक बार पिकात. जून झालेली पांढरी खट ताटत तडाडली. अंधारात नवं म्हटलं तरी ठिणग्या चमकल्या. शिवार जीव गेल्यागत कणकणलं. बॅटरी सुसाट धावत सुटली. मी दुडक्या चालीनं पळत निघालो. चारी बाजूचा सुगावा घेत चाललो. बघता बघता बॅटरी 2 एकरांचा ज्वारीचा पट ओलांडून शेवटच्या कोपऱ्यावर आली. तिथंच बांधावर जरा वेळ रेंगाळली. पुन्हा तरवडाच्या दाट झाडकांडात घुसली. बॅटरीचा झोत काही न्याराच होता. त्याला धार नव्हती, पण पसरटपणा होता. अजिबात बॅटरी बंद न करता धावणारा हा चोर मला अजबच वाटत होता. 2 गोळ्या वाया गेल्या होत्या. नेम काय चुकतोय काही कळत नव्हतं. बंदूक काम करत नव्हती का? मीच नुसता भीती दाखवत होतो काही कळत नव्हतं. एक वेळ वाटलं एखादा बिलंदर हुलकावणी सुद्धा देत असलच. एखाद्या वेळी भुताटकीही असायची. काही सांगता येत नाही. त्यात आपण अंडी खाऊन आलोय. वशाट खाल्लं की हमखास भूतं होलपटतात. बापूच सांगतात नेहमी. रानामाळातल्या हालचालींचं काही सांगता येत नाही. मी धावत होतो आणि बॅटरी माझ्या पुढे दुप्पट वेगाने धावत होती. ती टेकडीवरून सरसरत पलीकडे गेली आणि नारायणबुवाच्या मळ्यात शिरली. मग मात्र मी चिडलो. इरेला पेटलो. उभ्या पिकातनं पळू लागलो. पानं चरारा कापत होती. पाय ताटात गुंतत होते. भरीव कंसाचे सणसणीत सपकारे तोंडावर बसत होते. एखादं
लांबडं पायात यायची भीती वाटत होती. धन्यवाद. अशीच पुढची कथा दररोज ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.